नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे, बी एड्युकेटच्या वतीने या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आणि आज आपण चर्चा करतोय, की एका महिन्यात लॉ सीईटीची तयारी कशी करायची? इंग्लिश विषयामध्ये स्पेसिफिकली मी आज तुमच्याबरोबर इंग्लिश विषयाबद्दल डिस्कस करणार आहे मित्रांनो. इंग्लिशची तयारी एका महिन्यात आपण कशी करणार आहोत? तर तुम्हाला मी काही टास्क सांगणार आहे. पहिला टास्क असा आहे, की द हिंदू जे वर्तमानपत्र आहे, न्यूजपेपर आहे, त्याचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. द हिंदू वर्तमानपत्रातलं एडिटोरियल आर्टिकल रोज तुम्हाला वाचायचं आहे. टास्क नंबर 1. दुसरं आहे 10 वर्ड्स. रोज 10 शब्द तुम्ही वहीत लिहून काढायचे. रोज 10 शब्द लिहून काढायचे. त्याने काय होईल? तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. 10 शब्द, त्याचे मीनिंग्स, त्यांचे मीनिंग्स, सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स. है ना? समानार्थी आणि विरुद्धार्थी. म्हणजे एका बाजूला 10 शब्द असतील, त्याच्या पुढच्या कॉलममध्ये त्याचे मीनिंग्स, अर्थ, सिनॉनिम समानार्थी आणि अँटोनिम विरुद्धार्थी. असं हे तुम्हाला दररोजचं काम करायचं. ठीक आहे ना? त्यानंतर ग्रामर संदर्भातले जे प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचसाठीचे रूल्स आहेत, ते एकदा गो थ्रू करा. रूल्स ऑफ ग्रामर एकदा गो थ्रू करा ॲटलीस्ट सगळ्या टॉपिकशी रिलेटेड. आणि मग सगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. सगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस. मग त्याच्यामध्ये आर-सी असेल किंवा सांगतो तुम्हाला आर-सी म्हणजे प्रॅक्टिस कशाची करायची? आर-सी, पॅराजंबल्स, फिल इन द ब्लँक्स, क्लोज टेस्ट, स्पॉटिंग एरर्स आणि सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट. ह्या प्रश्नांची भरपूर सराव प्रॅक्टिस करा. तुमचा स्कोर रिअल लॉ सिटीची गोष्ट सांगतोय 50 पैकी 45 येणार. आणि हा तुमचा स्कोर एकदा इंग्लिशमध्ये 50 पैकी अरे उलट लिहिलंय 45 येणार आहे 50 पैकी आउट ऑफ 50. तर तुम्हाला 45 मार्क्स जर इंग्लिशमध्ये मिळाले 50 पैकी, तर तुमचा ओव्हरऑल स्कोर खूप वरती जाणार आहे आणि तुमचे चान्सेस वाढतील की टॉप 10 कॉलेजेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल. मतलब टॉप 10 कॉलेजेस किंवा टॉप 10 युनिव्हर्सिटीज इन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निश्चितपणाने ऍडमिशन मिळेल. अशा तऱ्हेनं तुम्ही तयारी करा मित्रांनो. काय काय करायचं परत एकदा मी सगळे पॉइंट्स रिवाइज करतो. इंग्लिश विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी, कारण का की इंग्लिश विषयामध्ये आपल्याला ड्राफ्टिंग करायचं आहे पुढे भविष्यात जाऊन. सो इंग्लिश आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. जरी आपण मराठी कामकाज करणार असू, तरी तुम्ही उद्या हायकोर्टात कुठल्याही हायकोर्टात गेलात प्रॅक्टिसला किंवा केस लढण्यासाठी, तर तुम्हाला तिकडे इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग करावं लागणार. म्हणून आपलं इंग्लिश स्ट्रॉंग असणं अत्यंत गरजेचं आहे. जरी आपण कामकाज मराठीत करणार असलो तरी. द हिंदूचं एडिटोरियल आर्टिकल म्हणजे संपादकीय लेख. द हिंदू न्यूजपेपरमध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंत 2 आर्टिकल्स येतात, 2 लेख येतात. ते दोन्ही वाचायचे. त्याच्यात एडिटर आपल्याला काय सांगतो, संपादक आपल्याला काय सांगतो हे आपण लक्षात घ्यायचंय, समजून घ्यायचंय. हे सगळं करत असताना खूप सारे अननोन वर्ड्स भेटतील. त्याच्यापैकी 10 शब्द तुम्ही वहीत लिहून काढायचे. त्याचे अर्थ आणि त्याचे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे सगळं लिहून काढायचे दररोज. रूल्स ऑफ ग्रामर एकदा वाचून काढा. त्यानंतर ज्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आर-सी, पॅराजंबल्स, फिल इन द ब्लँक्स, क्लोज टेस्ट, स्पॉटिंग एरर आणि ह्या प्रश्नांची भरपूर प्रमाणावर प्रॅक्टिस करा आणि तुमचा स्कोर 45च्या वर जातो की नाही मला सांगा. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू.